नमस्कार. कोणी आहे का घरामध्ये? काका नमस्कार. अरे काय पाया पडतोय. ते दिसले, पण पुढे काय? पुढे आता बघू कसं काय ठरतं ते. तुम्ही काय माझ्याकडे व्यवसाय मार्गदर्शन घ्यायला आलात का काय? म्हणजे माझ्याशी बोलून पुढे कुठला धंदा करायचा काय ते ठरवायला? व्यवसाय नाही हो, लग्न. कुणाचे लग्न? माझं मेघनाशी. मेघनाशी? अरे मी काय इथं स्वयंवर मांडून बसलोय का काय? कुणी यावं आणि माझ्या मुलीशी लग्न करतो म्हणावं? काका तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बहुतेक. गैरसमज माझा नव्हे, तुमचा होतोय. प्रतिष्ठित माणसाच्या घरासमोर उभं राहून असं वागताय तुम्ही? हा काका मेघना आहे का घरी? हे बघा महाशय, जे काय बोलायचंय ते माझ्याशी बोला. मी बाप आहे तिचा. हो काका माहितीये मला, असं काय करताय? असं म्हणजे सगळी माहिती काढून आलाय तर तुम्ही? हा हे बघा, मेघना तुम्हाला भेटणार नाही. तिचे लग्न ठरले. काय? खरंच? म्हणजे काय? माझा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे माझ्या मुलीला समजताय कोण तुम्ही? अहो नाही, मी तिच्यासाठी मी चांगला मोठ्या घराण्यातला मुलगा बघितलाय. उत्तम नोकरी आणि बक्कळ पगार. समजले? बेस्ट ना, मग चांगलंच आहे. चांगले नव्हे, उत्तम आहे. तेव्हा आता तुमचं जे काही काम असेल ते तुमच्याकडे ठेवा आणि निघा भाऊ इथून. आता तुम्ही. काका जातोय मी. तुम्ही? जातोय नव्हे, आता बऱ्या बोलान गेला नाही तर पोलिसांना बोलवीन मी. पोलिसांना काय जातो म्हणलं? तुम्ही निघा. कसे? आदित्य. आदित्य? पापा. काय? आदित्य. अगो आदित्य. सॉरी, बाबांचा गैरसमज झालेला दिसतोय. म्हणजे आपले आदित्य, म्हणजे दादग्याचे भाचे आदित्य. हो बाबा, तुम्हाला कितींदा सांगितलं चष्मा वापरत जा म्हणून. अरे कर्मा, नाही नाही नाही, माझे चुकले हो, अगदीच चुकले. आता पद्मावतीला ओले त्यांनी प्रदक्षिणा घातल्याशिवाय या पापातून मुक्ती व्हायची नाही. काय आहे आदित्यराव, तसं आपण एकदाच भेटलो आणि रात्रीच्या वेळी. हो. नंतर 2-4 वेळा फोटो पाहिला, पण अहो फोटोत आणि प्रत्यक्ष माणसात फरक पडतो नाही का? हो काका ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. आणि शेवटी काय आहे, होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा हा मुलीच्या मनावर छापला जातो. त्यामुळे तिने तुम्हाला ताबडतोब ओळखले. तुम्ही चला ना, आज चला. अरे हो हो, या 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 आदित्यराव या. आमच्या गरीबाच्या घराला तुमचे पाय लागू द्या. या 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 आदित्यराव, या या. बसा बसा बसा. लांबून आलात. हा बसा. म्हणजे थोडस चुकलेलं आहे आमचं. काय आहे, आधी कल्पना असती म्हणजे असा गोंधळ झाला नसता. कसे? नाही काका, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हा दादग्या सुद्धा मला. अच्छा अच्छा अच्छा. तरीच मला काल विचारत होता कुठे आहेस नि काय आहेस म्हणून. हा म्हणजे हे तुमचं सरप्राईज द्यायचं आधीच ठरलं होतं तर. नाही पण खरेच तुम्ही हे जे अचानक येऊन सरप्राईज दिलेत त्याने आम्हाला अगदी आनंद झालाय हो. हा मी घेतो. असू. पोहे करू का तुमच्यासाठी? नाही नको. मग गोडाचा शिरा अगदी पटकन होईल. हा हा, शिराज कर हो. अहो आनंदाच्या दिवशी काहीतरी गोडधोड हवंच. नाही खरंच नको शिरा वगैरे काही. त्यापेक्षा मी ज्या कामासाठी आलोय आपण त्याकडे वळूयात का? असं म्हणता? चालेल. पाहतेस ना, खरी लगीन घाई म्हणतात ती हीच हो. मी आलेच. बरं आदित्यराव,
तुमची नोकरी, पगार, शिक्षण या सगळ्या विषयी मला दाद्यानी कल्पना दिलेली आहे आणि जे आहे ते उत्तम आहे. पण मुलीच्या बापाचे काळजीचे मुद्दे निराळेच असतात आणि ते मला तुमच्या पुढे मांडायलाच हवेत. कसे? हो नक्कीच. तर मुद्दा नंबर 1, तुमची नोकरी चांगली आहे पण ती टिकवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस हापिसात असता हे याची देही याची डोळा बघितलंय मी. कामात इतके गर्क असता की पाहुण्यांचं सोडा पण घरच्यांची सुद्धा तोंड पाहायला घरी येत नाही तुम्ही. हो नाही, ऍक्च्युली त्या दिवशी नाही करावंच. नोकरी टिकवायला काम करायलाच हवं. पण नोकरी सारखंच हे लग्नही टिकवता येईल ना तुम्हाला? नाही म्हणजे लग्नानंतर बायकोला सुद्धा वेळ द्यावा लागतो, तिची हौसही बघावी लागते आणि काळजी पण घ्यावी लागते. हो नाहीतर लग्न टिकत नाहीत. तेव्हा तुम्हाला टिकवता येईल ना हे लग्न? कसं आहे काका, मी स्वतःहून अंगावर घेतलेली किंवा दुसऱ्याने अंगावर टाकलेली कुठलीच जबाबदारी कधीच झटकली नाही आणि यापुढेही झटकणार नाही. आता हे जर लग्न झालं तर मेघनाही माझी जबाबदारीच असेल. सो बास, असा आत्मविश्वास तुम्ही दाखवलात म्हणजे काही प्रश्नच नाही. बरं मला सांगा, तुम्हाला कसलं काही व्यसन? छे, कसलंच नाही. हे बघा, निसंकोचपणे सांगा. म्हणजे व्यसन असूच नाही अशी माझी अपेक्षा नाही, पण कित्येक मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊन मुलींचं वाटोळं केलेलं माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. आणि माझ्या मेघनाचं असं व्हावं अशी काही माझी इच्छा नाही. तेव्हा जे काही असेल ते अगदी खरं खरं सांगून टाका. नाही, मी खरंच सांगतोय, मला कसलंही व्यसन नाही आणि यापुढेही कधी लागणार नाही. कारण माझ्या मामांचे संस्कार आणि त्यांचे विचार हे कायमच माझ्या बरोबर असतात. वा 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 वा. अहो, मुंबईत वाढलेल्या मुलाकडून असं काही ऐकायला मिळेल असं मला बाप जन्मात सुद्धा वाटलं नव्हतं. बहुतेक आजचा अख्खा दिवसच सरप्राईज देण्यासाठी आहे काका. हे बाकी खरं हो. नाही, फक्त एकदा लग्न लावून दिल्यावर काही सरप्राईज नको म्हणून अजून एकच विचारतो. म्हणजे तुमचं काही नवं जुनं कधीच काही होऊ घातलेलं असं काही प्रेम प्रकरण वगैरे नाही ना? नाही. काय हो, एकदम ओरडलाच आहे. नाही 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 म्हणजे तसं काहीच नाहीये. नाही, प्रश्न आवडला नसेल तुम्हाला, पण काय आहे, विचारणं माझं कर्तव्य आहे. नाही नाही. काय? हो म्हणजे नाही, बरोबरच आहे. हो म्हणजे हो. हा, मग सांगा, कुठल्या मुलीचं आणि तुमचं काही? नाही 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 तसलं काहीच नाही. अहो, तुमच्या बाजूनी नसेल पण कुठल्या मुलीच्या बाजूनी काही? नाही नाही काका, अहो याही बाजूनी काही नाही आणि त्याही बाजूनी काहीच नाहीये. त्या बाजूनी म्हणजे त्या मुलीच्या बाजूने. मुळात तीच नाहीये ना, समोर मुलगीच नाहीये, मीच आहे. आणि माझं तसं काही म्हणजे माझं प्रेम प्रकरण वगैरे काहीच नाहीये. अहो, कसं शक्य आहे? तुमच्यासारख्या राजबिंड्या मुलाकडे मुंबईत कोणी मुलगी ढुंकूनही पाहत नाही. आम्ही तर ऐकलंय की मुंबईतल्या मुली प्रियकराच्या घराच्या खिडकीतून आत घुसतात म्हणे. नाही नाही, कुणीच येणार नाहीये, कुणीच आलंही नव्हतं. म्हणजे माझ्या बरोबर तरी असं कधीच नाही झालंय. नक्की ना? नक्की नक्की. बघा, अजूनही विचार करून उत्तर द्या, कारण उद्या जर का काही. उद्या काय, उद्या परवा तेरवा कधीच असं काहीच नाही होणार आहे आता. उत्तम, नशीब काढलं माझ्या मेघनाने अगदी. सत्य आहे. कोण वाचतोय तुमचा? हो ना. मग घ्या तो. नाही काय आहे, हापिसातला वगैरे असेल, घ्या. हो, बाहेर रेंज असेल ना, ऑफिसवाले पण. हा, जा बोलून घ्या. शिरा झाला काय गो मेघना?
काय चाललंय काय तुझं? वेडी झाली आहेस का तू? आपलं काय ठरलं होतं सई? लग्नाची बोलणी सुरू झाल्यावरती तू रग्या काकाच्या घरी येणार नाहीस. पण मी घरी कुठे आली आहे? मी घराच्या बाहेर उभी आहे ना. तुझ्यामुळे आता मीही घराच्या बाहेर उभा आहे. त्याचं काय? कमावून यार आदित्य, एवढं तर करू शकतोस ना तू माझ्यासाठी. तुझ्यासाठी काही करू शकतो मी. खरंच? तुझ्यासाठी असंच जर सगळं करत राहिलो ना तर मेघनाशी लग्नच करता येणार नाही मला. मग नको करूस. म्हणजे माझ्यापासून दूर जाण्याची इच्छा नसेल तुझी तर सई, कशाला? तू आता इथून दूर जाण्याची खूप गरज आहे. कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल सई. प्रॉब्लेम तर माझा झालाय खूप मोठा. आदित्य, मला तुझ्याशी बोलायचंय, महत्वाचं. ठीक आहे, आपण नंतर बोलूयात का? आतमध्ये खूप महत्वाची बोलणी चालू आहेत अगं. अरे नंतर वेळ नाहीये, मला सुद्धा महत्वाचंच बोलायचं आणि तुझ्याशी. बरं बोल मग, चटचट वेळ कशाला घालवतेस आता? आदित्य, हा आदित्य, हा बोल. अगं बोल ना सई. अरे यार, तू हायपर नको ना होऊस असा, मग मला काहीच बोलता येणार नाही. पण मग मी काय करू म्हणजे तुला शांतपणे बोलता येईल? तू एक काम कर, तू असं इथे थांब, मी इथे थांबते. हा, तू तिकडे बघ आणि म्हणजे सगळं सोपं होईल. अरे काय फालतूपणा चाललास? तिकडे 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 प्लीज 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 प्लीज. टाइमपास लावलाय. आज इतकं डीप ब्रीथ करून मोठे श्वास घेऊन सुद्धा धडधड थांबतच नाहीये. एरवी मनात काही आलं तर लगेच बोलून टाकते मी, पण आज ते जमतच नाहीये. पण जमेन मी, जमायलाच हवं. इतक्या अडचणींवर मात करून दापोलीला येणं जमलं. काल आदर्श गृहिणी बनून दाखवणं सुद्धा जमवलं. तर आता सई बिराजदार होणं जमेलच मला. आय नो मी खूप इकडचं बोलतीये ना, मुद्दा सोडून बोलतीये. आणि तुला आज जायला उशीर सुद्धा होतो, पण आता जास्त उशीर होऊ देणार नाही मी. आदित्य कश्यप, अपनी कुर्सी की पेटी बांध लो, क्योंकि आपका हवाई जहाज अब उड़ान भरने वाला है. सई बिराजदार आज तुला एक ब्रेकिंग न्यूज देणार आहे. आणि ती ब्रेकिंग न्यूज आहे की सई बिराजदारचं म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि तुझं? मग काय आदित्यराव, आवडला का शिरा? गोड. अहो, गोडाचा शिरा गोडच असणार, तुरट का असणार आहे? अच्छा, म्हणजे आमच्या मेघनाबद्दल बोलताय का तुम्ही? मेघना आमची अगदी गोड मुलगी आहे. ओ बाबा, अगो, होणाऱ्या जावयाची मस्करी करायची रीतच असते. बरं आदित्यराव, तुम्हाला मेघनाला काही विचारायचं असेल ना तर अगदी खुशाल विचाराव, अगदी बिनधास्तपणे. माझी अडचण होत असेल तर मी जातो. नाही आहोत, असू द्या. जे काही प्रश्न विचारायचे होते ते दादा मामाने विचारले असतीलच. दादग्यानी सासऱ्याच्या बाजूनी विचारले प्रश्न, पण लग्न तुमचं होणार आहे हो, तेव्हा तुमचं असं काहीतरी असेल ना. नाही,
माझं माझं असं काहीच नाही आहे आता. जे काही आहे ते दादा मामाच आहे. त्याचं मत, त्याचा निर्णय, सगळं त्याच. माझ्या मामांचं आणि माझं आयुष्य एकसारखंच आहे. त्यात आता माझं माझं म्हणजे फक्त माझे मामा आणि माझे आप्पा. माझं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. तितकंच प्रेम, तितकीच माया तुला देता येईल त्यांना? तुमच्या इतकंच देऊ शकेन की नाही हे नाही सांगता येणार मला. हो, पण माझ्या आईने मला शिकवलंय, आपल्याकडे जे काही आहेत ते आपल्या माणसांना भरभरून द्यावं. त्यामुळे प्रेम, माया, आदर, सन्मान हे हात न आखडता कायम देत राहील भरभरून. बघा आदित्यराव, आहे का नाही लाखात एक. फुलासारखं जपलंय मी तिला आजवर, आणि आता मी तिला तुम्हाला सुपूर्त करणार आहे. हो, पण लग्न झाल्यानंतर तुम्ही इथे एकटेच पडाल ना, म्हणजे तुमची काळजी कोण घेणार? आणि एकदा मुंबईला आल्यावर तुला तुझ्या बाबांची आठवण येईल. ते कसं मॅनेज करशील तू? आठवणी आणि जबाबदाऱ्या आपली पाठ कधीच सोडत नसतात. तिथे आले की जशी बाबांची आठवण येईल तशी कधीतरी माहेरी आल्यावर त्या घरची पण आठवण येईलच की. पण म्हणून दोन्ही घरच्या जबाबदाऱ्या मी सोडणार नाही. त्यातला समतोल साधायला मी समर्थ आहे. आता अजून काय प्रश्न आहेत का? एकच आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. माझ्या सगळ्यात जवळच्या, सगळ्यात जीवाभावाच्या अशा मित्राशी तू मैत्री करू शकशील? सांग ना, करू शकशील मैत्री? मित्र असेल तर करेन, पण मैत्रीण असेल तर नाही. पण का? म्हणजे का असं? हो, कारण मी तुमच्या आयुष्यात आले की तुमच्या आयुष्यातली तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण मी स्वतः होईन. बरं, मी काय म्हणतो, अगो बऱ्याच वर्षांनी आदित्यराव दापोलीत आलेत. त्यांना आपलं गाव दाखव, मंदिर दाखव. जागृत देवस्थान आहे हो इथलं. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि समुद्र दाखव, आणि समुद्र किनारीच पुढच्या गप्पा मारा आणि जेवायला घरी या. कसे? नाही, नको. अहो नको कसे? तुम्हाला मुंबईच्या लोकांना खरा समुद्र माहितीच नाहीये. खरा समुद्र इथे कोकणात. हो, मुंबईत त्या काय 2-4 चौपाट्या आहेत तेवढ्याच. अगो तू बघत काय उभी राहिली? चटकन तयारी करणी घेऊन जा त्यांना. हो, आले. हा,